गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, कालच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले मासवडीच्या, पण त्याच्यात रेसिपी नव्हती. मग माझ्या डोक्यात आला एक रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा. आणि काही दिवसांपूर्वी अशी न्यूज आली होती की भेसळयुक्त पनीर बाजारात खूप आहे. तर पनीर आम्ही घरी बनवलं होतं प्रियंकाने आईने, आणि ते एकदम भारी झालं होतं, टेस्टी. तर पनीरला एक वेगळी चव पण असते. तर अशा प्रकारे आता मी दूध आणले, हे बघा, 3 पिशव्या आणल्यात. म्हणजे किती, 1.5 लिटर दूध आणले. 31 रुपयाचा अर्धा लिटर, म्हणजे 93 रुपयाचे 3 पिशव्या आणल्यात. जवळजवळ 100 रुपये पकडा. आणि आता 100 रुपये पावशेर पनीर असतं. मग आपल्याला याच्यात पावशेर, कमीत कमी पावशेर पनीर बनलं पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आता प्रोसेस वगैरे सगळं आई सांगणार आहे. त्याच्या आधी हे भांडे दाखवतो. हे बघा, मिशोवरून आणले. हे ऑप्शनल आहे. हे जर तुम्ही घेऊ शकता मिशोवरून, 250 250 रुपयापर्यंत हे असं आहे. फक्त याला एक खाली जाळीची थाळी आहे, आणि वरून असं हे ठेवायचं, आणि याच्यावर वजन ठेवायचं. हे ऑप्शनल आहे भांडं. तर आई सांगणार आहे आता फुल प्रोसेस, कसं कसं करायचं, काय किती, कसं दूध फाडायचं, कसं बनवायचं. प्रियंका बनवती का? बरं, आई आणि प्रियंका मी दोघींकडं माईक देतो, आणि मी आता कॅमेरा हँडल करतो. आता हे मोठं पातेलं घेतलं, याच्यात 1.5 लिटर दूध ओतलंय. मग आता बघायचं किती पनीर होते. नंतर पनीर झालं ना का मग मोजायचं किती होते किती नाही. मागच्या वरून केलं पण मोजलंच नाही ना. आता घे. आता 1.5 लिटर दूध. आता ह्याला आपण गरम करून घ्यायचं छान, म्हणजे उकळी यायला पाहिजे. आता या दुधाला उकळी आली. हे लिंबू कापे ती, ह्याच्यात हे लिंबू एक टाकू का, त्या दिवशी फाटलं नव्हतं. आता एक पिळायचे ह्याच्यात. लिंबू सोडून तुरटी पण टाकी द्या, तुरटीने पण तवाच फाटत दूध. आता याला 15 मिनिटं लागून फाटायला. हे बघा, आई तिथं हलवतीये. आता लागले फाटायला. तर आईने जसं सांगितलं, तुम्ही तुरटी पण वापरू शकता, किंवा विनेगर असेल ते पण टाकू शकता. पण बेस्ट आपले लिंबू सगळ्यांकडे अवेलेबल असतं. बनवलं होतं ना, तर असं लागलं भारी. पण आपण एका तांचं ते नाही चव लागली, याला चांगली चव होती. म्हणजे पनीरला पण चव असते, आम्हाला पहिल्यांदा कळालं. आणि पलीकडे बघा, ते टिक्के बनवलेत, टिक्का. ते हरभरा मूग याचा टिक्का आहे, म्हणजे स्नॅक्स, प्रोटीनयुक्त स्नॅक्स. त्याची पण रेसिपी आपण परत कधीतरी दाखवू. बघा, लिंबू पिळे एक, आणि गॅस पण चालू आहे. गावाकडून दूध आणू 2 लिटर. गावाकडच्या दुधाची चव बघू कशी. गॅस कधी बंद करायचा आता? पाणी. अच्छा, हां, म्हणजे सेपरेट झालं ना पाणी आणि दूध, सेपरेट झालं की मग गॅस बंद करायचा आणि थंड होऊन द्यायचं. गाईज, पनीर होतंय तोपर्यंत हे खाऊ आपण, मूग आणि हरभरा चिल्ला. हे आता हे वाडकं घेतलं, याच्यात पाणी नितळलं. हे पूर्णाची चाळण आहे, हे त्याच्यावर मांडायचे. आता हे फडकं धुवून घेतलं, ते आता याच्यात असं आतरायचं. आता हे दूध याच्यात वतायचं, होतो ना. आता याच्यात सगळं वतलं ना, मग पाणी सगळं खाली जातं. हे असं वरती धरायचं, धर असं. आता हे पाणी पूर्ण नितळण खाली. आता हे थोडं पिळायचं, पाणीच ठेवायचं थोडं, मग त्याच्यात मापाचं बसेल. हे भांडं घेतलंय, त्याच्यात ही जाळी ठेवायची. हे लोखंडाचा खलबत्ता घेतलाय, हे आता याच्यावरून असं मांडायचं. मग ते वजनाने बरोबर पाणी सगळं नितळून निघून जातं पाणी. आता हे उरलेलं पाणी पण इकडे ओतून द्यायचं. जसं जसं पाणी निघत तसं वतीत राहायचं. संध्याकाळपर्यंत मग ते सुकं होईल, आणि मग सुकं झालं मग फ्रीजमध्ये मांडायचं. झालं. आता एवढं पाणी निघालं त्याच्यात, हे खराब आहे आता हे पाणी. आता हे ओतून दे. आता हे साईडला ठेवते तिथं इथं, आणि मग मध्ये मध्ये जसं पाणी निघन ना
जसं थोडं थोडं पाणी निघून त्यातलं ओतून देईन आणि मग संध्याकाळपर्यंत फार सुकं होईल, मग संध्याकाळी फ्रीजमध्ये मांडायचं. गाईज हे बघा आता पनीर आहे ना, रात्र झाली, आपण फ्रीजमध्ये ठेवू. त्याच्या आधी थोडंसं बघायचं का, ते सरप्राईज सकाळीच बघू आपण. असंच ठेवतो फ्रीजमध्ये. सकाळ बघू आपण आता पनीर कसं आणि किती होते. जायचे जरा पोटाचा त्रास आहे तुला. हे बघा, एक त्याला हे आणलं होतं इलेक्ट्रोल पावडरचं पाणी, तो करतोय आणि मी करतो इथं प्रोटीन शेक. कसा असतोय दिसतंय का तो? प्यायचं ना, पाणीच पित नाही, त्यामुळे आम्ही खाली इलेक्ट्रोल पावडर आणली होती, हे नाही प्यायचं तो. कुठे आहे तुझी स्ट्रॉ? का असं प्यायचं? म्हणून मी तसं पिते बघा. या सांडलं. पाणीच प्यायचं नाही. झोपला बेबी? झोपला का? बघा, आणि मी आणि विवान बाहेर आलो इथं. इकडे बघ, आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, मणिपाल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्याला जरा दाखवूनच आणायचं आहे पिडियाट्रिशियनकडे. प्रियांका येते अजून नाही आली. इकडे बघ रे विवान, इकडे बघ ना, इकडे बघ, इकडे बघ. कुठे जायचं आपल्याला? हां, कुठे जायचं? हां, जायचं. आली आली. हो चल, तुझ्यासाठी वेट करते आम्ही. शिवडू, विवान. विवानला खायला सांगितलंय फायबर, केळी, पपई. म्हणजे खाणं कमी झालं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन झाले. ॲक्च्युली खाल्लं की चांगला प्रेशर येतो, पण हा मुलगा काही खातच नाही आमचा. गाईज आम्ही दवाखान्यामधून विवानला घेऊन आलोय. मग काय त्याला तिथे सोडून यायचं होतं? नाही म्हणजे त्याला दाखवून घेऊन आले. काय रे, असं म्हणणे डॉक्टरांचं की त्याला खायला जास्त घातलं पाहिजे आणि दूध कमी, फायबर जास्त. केळी, पपई आम्ही घेऊनच आलो डायरेक्ट. वजन कमीच आहे त्याचं. हे कोणी काढली रांगोळी? ते बघ, आता मी काढली असेल, आपलं सांगते थांबा. बाय. असे मोसंबी घेऊन या पप्पा. हा, पापा कोण आहे रे? कोण आहे पापा? कोण आहे? ए, तू छोटा मुलगा. हेच सकाळचे आता 11 वाजलेत, आम्ही सगळे रेडी झालोय. आणि बघा, पनीर आईने ना फ्रीज मधून काढले. आता ऍक्च्युअल आपण करू वजन. 0 सेट केलेलं आहे. आणि बघा, पनीर दाखवतो पहिलं कसलं एकदम कडक झालंय मस्तपैकी. त्याला ते कापडाचा शेप आलाय थोडासा. लेट्स डू द वेट. आणि या ठिकाणी झालेलं आहे 253 ग्रॅम. प्रॉपर 250 ग्रॅम झाले ना, थोडा कम ना ज्यादा. मित्रांनो बघा, पावशेर दूध करायला प्रॉपर आपल्याला तेवढंच, पावशेर पनीर बनवायला 1.5 लिटर दूध लागलेलं आहे. आणि मी उघडून पण दाखवतो. हे बघा कसं झालं आपलं पनीर. एकदम लुसलुशीत पनीर झाले, मऊ आणि लुसलुशीत. 250 ग्रॅम भरलेले आहे प्रॉपर. आम्हाला वाटलं कमी भरेल, पण प्रॉपर भरले 250 ग्रॅम.
तर आपला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच नवीन रेसिपीसाठी, नवीन प्रयोगासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. आणि आई जशी काल म्हणली की आपण गावाकडचं दूध आणून बघू, त्याचं करून बघू पनीर किती होते आणि त्याची टेस्ट बघू. ते पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या म्हणजे कधी गावी गेलो तर असा होता एक्सपेरिमेंट आजचा. कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही पण असं पनीर करता का घरी? आणि कोणाला त्या भांड्याची कमेंट पाहिजे असेल, लिंक पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, मी देतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.